सुस्वागतम सुस्वागतम. हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झाले आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचे स्वागत ॲडव्होकेट राजे देशमुखे करतील व पोथीला हार सौ राजे देशमुखे घालतील. आणतो एक मिनिट. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अति भाविका. बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये महामेरू ज्याला मानलं जातं असा अमृतानुभव ग्रंथ जगतापुढे विशद केला. अनुभव हा सांगता येत नाही. साखर गोड आहे हे म्हणता येतं, पण गोड म्हणजे काय हे सांगता येत नाही. जेवण चांगलं झालंय एवढंच म्हणता येतं, पण चांगलं झालंय म्हणजे नेमकं काय झालंय हे सांगता येत नाही.
कारण हे अनुभवाचे जोगे, त्यांच्या शब्दात सांगायचं तर हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. काही काही गोष्टी अनुभवाने कळून घ्याव्या लागतात. काही शब्द काय आहे, एक निर्देश करतो. उदाहरणार्थ मुंबईहून निघाल्यापासून प्रत्येक किलोमीटरला पुणे शब्द आहे, पण जिथे पुणे शब्द वाचला तिथे पुणे नाही. पुणे शब्द हा दर्शक आहे. 46, 43, 40, 2, 1. आता पुढची गंमत बघा. पुण्यात आल्यानंतर कुठेच पुण्याचा बोर्ड नाही. राहू द्या. पुण्यात आल्यानंतर कुठेच पुण्याचा बोर्ड नाही. तुम्ही एकदा चांदणी चौकातून खाली वळला, कुठेही पुण्याचा बोर्ड नाही. बोर्ड असण्याचं काही कारणच नाही, कारण पुणेच आहे. तिथे पुणे हा शब्द वापरण्याची गरजच नाही. पुण्यात पोचल्यानंतर फक्त पुण्यात राहावं आणि अनुभव घ्यावा. तसं मूळ स्वरूपाच्या पर्यंत पोचल्यानंतर निराळ्या शब्दाचा उपयोग करून त्याचा निर्देश करणं अशक्य आहे. कारण ती निर्देश करण्याची वस्तू नव्हे, तर ती अनुभवाची वस्तू आहे. आणि म्हणून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अज्ञान हे मानलंच जातं. पण ज्ञानोबारायांनी दाखवलं की जगत हे माया कार्य नाही, अज्ञान कार्य नाही. जगत हे प्रभू प्रेमाचा विलास आहे. किंबहुना प्रभूच जगत रूपाने नटलेला आहे. हा एवढा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे अमृतानुभवची प्रतीती येत जाईल. प्रभूच जगत रूपाने नटलेला आहे. दृश्य, द्रष्टा, दर्शन हे 3 शब्द आहेत. पण दृश्य रूपाने तोच आहे, द्रष्टा रूपाने तोच आहे आणि दर्शन रूपाने तोच आहे. तेव्हा आपण इथपर्यंत आलोय. आता भलतैसे फाके परी एक पण न मुके, नाना संकोच तरी असके हाचे आधी. भलतैसे फाके, सर्व ही वस्तू आहे ऐसा प्रत्योजयी होय. तर वस्तू काय झाली पाहिजे सर्वासारखी. सर्व ठिकाणी परमात्मा आहे असं तुम्हाला ज्ञान झालं. जरा हळू बोला. कोण बसलं इकडे? जरा इकडची विंग मधली माणसं जरा हळू बोला. सर्व ही वस्तू आहे ऐसा प्रत्यय येणं. सर्व ठिकाणी वस्तू आहे, ते वस्तू काय झाली पाहिजे सर्वासारखी. सर्व ठिकाणी वस्तू आहे म्हणणं बरं, पण वस्तू काय सर्वासारखी झाली? सर्वात वस्तू आहे. जे जे देखो जाय दिठी, ते ते आत्मत्वची उठी. बाप गुरु वाक्याची कसवटी आणि दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. गुरुवाक्याची कसवटी आहे. तसं या ठिकाणी महाराज म्हणाले भलतैसे फाके. भलतैसे म्हणजे भलतैसे. त्याच्यामध्ये चांगलं आलं, वाईट आलं. तुम्ही ज्याला चांगलं वाईट म्हणता ते, तुम्ही ज्याला खरं म्हणता, तुम्ही ज्याला खोटं म्हणता ते. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काही खरंही नाही खोटंही नाही, त्याचा विलास आहे. हे एकदा तत्वज्ञान समजलं म्हणजे मग ही अशी भूमिकामध्ये द्विधा होणार नाही. माझं बोलणं कळलं का? हो. चांगलंही तेच, वाईटही तेच, खरंही तेच, खोटंही तेच. एक प्रभू प्रेमाचा विलास शब्द फार महत्त्वाचा वापरला या ठिकाणी. म्हणून विलास शब्दाचा अर्थ भोग नव्हे. बरं का, इथे प्रभू प्रेमाचा विलास म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न येत नाही. जेव्हा व्यक्तिगत विलास शब्द वापरला जाईल तो भाग निराळा आहे. प्रभू प्रेमाचा विलास. जगत म्हणजे कुणाचा विलास आहे? प्रभू प्रेमाचा विलास. त्या बाईच्या बरोबर पुरुष चालतोय एवढ्या म्हणण्यामध्ये द्विधा आहे. तिचा नवराच आहे, प्रश्न मिटला. तिचा भाऊच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे द्विधा मनस्थिती नाही. काय? नवराच आहे, एकरूपता आहे. भाऊ आहे, एकरूपता आहे. तसं या ठिकाणी महाराज म्हणाले भलतैसे फाके.
भल त्या रूपाने भल तसं जरी फाकलं तरी तोच नटलेला आहे. त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय काय. कालच रात्री ते महाभारत सहज बघितलं. ती गंमत आहेच, माहितीच आहे, आता आयुष्य गेले त्याच्यात, माहिती आहे. महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे की कृष्ण सांगतो हा द्रोणाचार्य गेल्याशिवाय जमायचं नाही. आणि द्रोणाचार्य जिथपर्यंत आता शस्त्र धरून उभा आहे तिथपर्यंत आपल्याला अवघड जाईल. मग त्यांनी शस्त्र खाली ठेवावं असं काय करावं. त्यांनी ठरवलंय म्हणे अश्वत्थामा मेला की शस्त्र धरायचं हातात नाही. तर म्हणले तो तर मेला नाही. मेला नाही मग मेला म्हणून सांगा ना म्हणे. बोलणं कळलं का. हे कोण सांगतोय, मी नाही बरं का. हां, तत्वचिंतक नाही, सगळं तत्वाचा ज्ञानाचा गाभा कृष्ण परमात्मा तो सांगतोय. याचा अर्थ कळला का. खोटंही सांगितलं बोलायला तरी मीच आहे आणि खरंही सांगितलं तरी मीच आहे. एकच दृष्टांत बघा म्हणजे तुम्हाला कळून येईल त्याच्यात. नरोवा कुंजरावा. काय गंमत आहे काय. शस्त्र खाली टेकल्याबरोबर मान उडवली. सगळे तिथून म्हणाले कृष्णा अश्वत्थामा धाव. अरे खोटं करतोस खोटं करतोस. ते म्हणले तुझ्या खोट्याची व्याप्ती सांगू का. तेव्हा चर्चा करायची काही गरज नाही. द्रोणाला म्हणाले खोट्याची बाजू घेतली, अधर्माची बाजू घेतली तुम्ही. आता पुढचा प्रश्न येतो अधर्म तरी कोण आणि धर्म तरी कोण. विश्वरूप दर्शन दाखवताना सांगितलं हे बघ अर्जुना बघ सगळे गेले माझ्या तोंडात, खलास झाले, जे गेले ते गेले. विश्वरूप दर्शन म्हणजे काय. अनेक रूप दाखवली, चांगली दाखवली, वाईट दाखवली, सोनेरी रंगाची दाखवली, हिरव्या रंगाची दाखवली, जांभळ्या रंगाची दाखवली, सुंदर दाखवली, विभत्स दाखवली, क्रूर दाखवली, भयानक दाखवली, अशी सगळी दाखवली. बघता बघता सगळं जाऊ लागले त्याच्या तोंडात. अरे म्हणले अर्जुना देवा काय हे सगळे निघाले. नाही म्हणले तूही त्या नंबरातच आहेस. आणि शेवटी अर्जुन घाबरला आणि म्हणाला आता जापानी जापानी आपले अस्ताव्यस्त आहे. हे विश्वरूपाचे सोहळे पाहोनी निवाले जी डोळे, आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागी. आता ती सगुण साकार मूर्ती बघण्याकरता माझा जीव असावलेला आहे. झाले डोहाळे पूर्ण झाले माझे. आता नाही, आता नको, आता नको. अरे म्हणले तू मागितलंस, कुणाला दाखवलं नाही ते तुला दाखवलं. ते म्हणले कुणाला दाखवलं नाही ते ठीक आहे, पण मला हे बघायची इच्छा नाही. आता बघितलं बघितलं नव्हतं तिथपर्यंत वाटलं होतं की विश्वरूप दर्शन काय आहे, पण आता कळलं तुझं सगुण साकार रूपच सुंदर आहे. म्हणून माणसाला नेहमी सुंदर बघावं असं वाटतं. एखादा रस्त्याने मनुष्य घसरला आणि गाडी येते मागून, असा माणूस तोंड फिरवतो, असा तोंड फिरवतो. आणि एखादं सुंदर चित्र बघितलं बघत बघत जातो नाही का. आता त्याच्यातला जर दुसरा क्रूर बुद्धीचा असेल तर तो किती लागले ते बघायला जातो, कसा मेला तो बघायला जातो. स्वभाव धर्म बघा. काही काही माणसांना वाईट बघवतच नाही, ते गाडीसुद्धा थांबवत नाहीत. आणि काही काही थांबवून मुद्दाम किती लागलं, त्या गर्दीचं जमली आहे, पोलीस तयारी, तर तू जाऊन काय करणार आहेस तिथे. हां अडचण असेल तर खाली उतर, त्याला घे गाडीत. सगळं झालंय, ॲम्ब्युलन्स उभी आहे तरी म्हणतो कुठे लागलं बघू. आता कोण आहेस तू. माझं म्हणणं कळलं का की काही काही बघा काणसं, त्यातल्या त्यात महिला मंडळी जास्ती असतात. एखाद्याचं म्हणजे मी काही इकडे तिकडे सांगितलं नाही, नीट लक्षात घ्या. एखाद्याचं रक्त बघितलं की तिला घेरी येते. रक्त बघितलं अरे बापरे, तिथले तिथे घेरी आली. स्वभाव धर्म आहे. आणि एखाद्याला रक्ताचे पाट वाहताना बघितले
तर काही वाटत नाही. आता युद्धामध्ये तेच घडलं, पाट वाहिले रक्ताचे, पण कोणाही सैनिक मागे सरला नाही. त्यांना त्याची सवय झाली. याचा अर्थ तेही रूप माझं आहे आणि हेही रूप माझं आहे. म्हणून खोट्यालाही खरं केलं आणि खऱ्याला खोटं करून टाकलं. हे सर्व गुणधर्म ज्याच्यात आहेत तो श्रीकृष्ण परमात्मा. आणि हाच त्याचा विलास, हा त्याचा विलास, त्याचा खेळ चाललाय. त्याच्यामध्ये विशेष काही, त्याला काही विशेष काही वाटतं असं नव्हे. बगळा जेव्हा पाण्यात उभा राहतो तेव्हा ते खाली चोच करून मासा जिवेत घेणं, असं गट करणं. कोणीतरी शाकाहारी तिथे बसलो, तो बगळ्याला म्हणतो, तुला काही लाज वाटत नाही का? अरे किती खाशील? तो म्हणला, तुझ्याकरता निराळा आहे, माझ्याकरता निराळा आहे. मला असं केल्याशिवाय पोट भरायचं नाही. असं परमात्म्याने निमाली घालून दिली आहे. असं करतो, असं करतो, खेळ आहे त्याचा. नाही, वाघ माणसं मारतो म्हणून तो नसावा का? नव्हे. सध्या माणसाच्या रक्षणाचा कायदा नाही आहे, पण जनावरांच्या रक्षणाचा आहे. तुम्ही वाघ मारू शकत नाही, बरं आहे ना? हां. हरण मारू शकत नाही, सिंहाला हात लावू शकत नाही. सिंहाने तुम्हाला फाडलं तरी हरकत नाही. नाही, एका दृष्टिकोन. आता दुसरा दृष्टिकोन, या सर्वांनाच तुम्ही कातड्या करता मारत बसला तरी तुमची कातडी कशी राहतील? म्हणजे दोन्ही बाजूने सांगतो ना मी. तेव्हा असंही आहे. मध्ये जुन्नरला एका गावाला कार्यक्रमाला गेलो होतो मी. त्या गावामध्ये मी जेव्हा किती कीर्तन होतं माझं तिथे, ते म्हणाले वर्षातून 1-2 मुलं तरी इथून उचलली जातात, पण गाव काही कुणी सोडलं नाही. आता 2-3 महिने झाले. ते म्हणाले अशी बहीण भाऊ निघाले होते शाळेला आणि येऊन उचलून गेला ना वाघ निघून. मग म्हटलं कुणी गाव सोडलं नाही. आता कसं सोडणार? म्हणले आमचे बाप दादा इथे राहत आहेत, कसं सोडणार? उलट ज्याच्या घरी गेलो होतो त्यांनी नवीन बंगला बांधला होता. म्हटलं हे माहिती असून सुद्धा बांधला नाही? म्हटलं गाव आहे. म्हटलं तसं काही नाही, नीटनेटकं बंद करून. म्हणून आमच्या गावामध्ये बाहेर वरांड्यामध्ये कोणी झोपत नाही. माझं बोलणं कळलं का? हां. तुमचंही रक्षण, त्याचंही रक्षण. काय भलतैसे शब्द काय वापरताय ज्ञानोबा राया? भलतैसे भाके परी एकपणा न मुके. पण त्याच्यातला एक संगपणा, एक तत्व कुठेही मागे राहत नाही. सर्व त्याचा चिद्विलास आहे. म्हणून सर्व ही जे भान ते नाही वस्तुवीण ऐसे चोजवता खूण सर्वची कैचे. म्हणून हे आता बघा, आता निराळ्या तऱ्हेने सांगतात हे सर्वच आहे. असं जर तुम्हाला पटलं तर त्यात विशेष काय झालं? आहेच आहे. पटायचंय काय? बघा कसं लिहितं. म्हणून सर्वही जे भान ते नाही वस्तुवीण, जे दिसतंय ते वस्तूशिवाय ऐसे चोदवता गुण सर्वची कैचे. अरे तुम्हाला जरी खूण मिळाली तरी काय? अरे आहे ते आहेच आहे ना. रोजचा दृष्टांत. बाबा महाराज म्हटलं तरी आहे, नाही म्हटलं तर आहे, तर आहेच ना. आहेच ना. त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही. या लागी सर्व आत्मा म्हणती आत्मत्वे न लगे सर्वता. आत्मात्व तत्वता एक होती असे. सर्व आत्मा म्हणती आत्मत्वे न लगे सर्वता. सर्व आत्मा म्हणती आत्मत्वे न लगे सर्वता. आत्म्यात सर्व आहे. बघा 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर विषय मांडला. राजविद्या राजगुह्य हा विषय मांडला. आणि ओवी मोठी सुंदर आहे. भूते ना माझ्या ठाई भूतामध्ये मी नाही, या खुणा तू काही चुकू नको. भूत माशात नाहीत, मी भूतात नाहीत. मग आता आहे तरी काय? त्याच्या पुढे एक ओवी आहे. आमची प्रकृती पहिली कडील भाव. आमची प्रकृती पहिली कडील भाव. जव कल्पने बिन लागशी पाहो तव भूते मी मज माझी हे वाव का जे सर्व मी म्हणून. कसा सिद्धांत गेला बघा. भूतात मी, माझ्यात भूत नाही. अरे मग काय? अरे मीच आहे. तिथे माझ्यात काय म्हणतोस? साखरेत गोडी, गोडीत साखर की साखर आहे आणि इथून गोडी लागते? नाही.
जिथे तोंड लावाल तिथे गोडी आहे, आणि जिथे गोडी आहे तिथे साखर आहे. गोडी आणि साखर हे दोन्ही अविभाज्य आहेत. म्हणून महाराज म्हणतात, भूत माझ्यात आहेत, मी भूतात आहे. कशी भाषा बोलतोस? भूत माझ्यात नाहीत, मी भूतात नाही, मीच आहे. पण आमची प्रकृती पहिली इकडील भाव. जरा जरा थोडंसं पलीकडे जाऊन बघ, जरा थोडंसं पलीकडे जाऊन बघ, म्हणजे तुला कळेल काय आहे ते. हां, तू तुझ्या भूमिकेत उभा राहिलायस. मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी स्त्री, मी पुरुष, मी चांगला, मी वाईट, मी खुणी, मी पापी. आमची प्रकृती पहिली इकडील भाव. जरी कल्पने विणलागसी पाहो, तुझ्या कल्पना घालून पाहू नकोस. तव भूत. हे बघा, प्रत्येक गोष्ट आपण आपल्या कल्पनेत बसवतो आणि मग पाहतो. बरोबर आहे ना? प्रत्येक गोष्टीबद्दल तुमची कल्पना आहे. काय लग्न आहे, साडी घ्यायची, काहीतरी कल्पना आहे. दुकानाची पायरी चढता, ती काहीतरी कल्पना घेऊन चढता ना. मग गेले, बसले, लग्नाची खरेदी, 7-8 जण बसले. मग तो दुकानदार विचारतो, कसली पाहिजे? नाही म्हणजे तुम्हाला काय नेमकं पाहिजे? अहो दाखवा हो. मग तो म्हणतो, हे बघा बाईसाहेब, दाखवण्याचा काही प्रश्न नाही. इथे 15-20 हजार साड्या पडल्यात आमच्याकडे. 1000 रुपयापासून 5 लाखापर्यंत साडी आहे. तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतली पाहिजे? नाही, तुमच्या कल्पनेत काय आहे? हां, मग असं करा, 10 पासून 20 पर्यंत दाखवा. हां, आता बरोबर म्हणजे काय? हां, 10 पासून 20. तसं तुमची कल्पना काय आहे? तुमची कल्पना एक ठराविक देव आहे, देव नाही. 33 कोटी आकार दिलेले आहेत देवाला. प्रत्येकाचं कुळदैवत भिन्न, त्याचा देव त्या त्या आकारात बघतो. पण महाराज म्हणतायत, त्या आकारात मी नाही, आकार माझ्यात नाही, सर्व आहे ते मीच आहे. आकार फक्त एवढ्याकरता केले जातात की तुम्हाला उपासनेला सोपं व्हावं. हे साधं सरळ गणित आहे, नीट लक्षात ठेवा. म्हणून कॉन्ट्रडिक्ट करू नका आणि वाद घालायला जाऊ नका. सर्व ठिकाणी देव आहे, मग पंढरपूरला का जाता? काय जाण्याची गरज आहे? एवढं चालत जाऊन